नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर बघा शेतकऱ्यांसंदर्भात दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना एक प्रकारचं अतिवृष्टी असेल आणि मध्यंतरी आलेला जो काय अवकाळी पाऊस असेल याच्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा नुकसान झालेले शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा प्राप्त झालेला आहे। आता आपण पाहिलं तर अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, महापूर असेल, पूर असेल याच्यामुळे शेतकऱ्यांचं जर शेतीचं नुकसान झालं तर अशा वेळी त्यांना पुढील हंगामामध्ये काही शेतीचं काम करता यावं यासाठी त्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी हे दिले जातं। आता त्यासाठी जे काही अनुदान असेल ते NDRF असेल किंवा SDRF असेल याचा जो काही शासकीय अधिकृत असा GR असेल तर त्यानुसार हे अनुदान त्यांना दिले जाते। आता आपण पाहणार आहोत की दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाने नेमका काय GR काढलेला आहे। नमस्कार, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं होतं। फळांच्या बागा असतील, त्यानंतर हातातोंडे आलेला इतर काही शेतीमाल असेल, या शेतीमालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, ह्याच शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 53,73,07,000 रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे। आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याला हे अनुदान भेटणार आहे तर याच्यामध्ये आपण पाहूया। तर याच्यामध्ये बघा, नागपूर विभागामध्ये आहे, गोंदिया आणि वर्धा हे दोन जिल्हे आहेत आणि या दोन जिल्ह्यासाठी 113.15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर पुणे विभाग आहे, याच्यामध्ये सोलापूर आणि सातारा हे दोन जिल्हे आहेत, याच्यामध्ये 577.93 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर अमरावती विभाग आहे, याच्यामध्ये बुलढाणा आणि यवतमाळ आहे, 1217.71 लक्ष रुपयांचा निधी यांना मंजूर केलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड आणि लातूर हे दोन जिल्हे आहेत आणि 137.54 लक्ष रुपयांचा निधी यासाठी मंजूर केलेला आहे। त्याच्यामुळे बघा, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं पंचनामे पूर्ण करून यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशा ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे। आता हा GR त्यांनी काढलेला आहे 16 एप्रिल 2026 रोजी, म्हणजे येत्या काही दिवसामध्ये, येत्या 7 ते 8 दिवसामध्ये हा निधीचं वितरण केलं जाणार आहे। आणि याच्यामध्ये जे काही DBT एनेबल असेल, DBT एनेबल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यांचं आधार सीडिंग असेल अशा शेतकऱ्यांना, आता याच्यामध्ये जे काही पात्र शेतकरी असतील त्यांनाच या निधीचं वितरण केलं जाणार आहे। त्याच्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा GR काढलेला आहे। धन्यवाद।